हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण निबंध पाहणार आहोत जो 2021 मध्ये विचारलेले होते. त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करूया, ज्याच्यामुळे तुम्हाला 2022 अथवा 23च्या मुलांसाठी अथवा पुढील येणाऱ्या मुलांसाठी थोडासा एक मार्ग मोकळा होईल. तर अगोदर प्रश्न पाहूया, नंतर पाहूया काय त्याच्यामध्ये नेमकं पुन्हा कसं पुढे जायचं. तर पहिला काय म्हणतो पहा, आत्मसंधान की प्रक्रिया अब तकनीकी रूप से बाह्य स्रोतों को सौंप दी गई है. The process of self-discovery has now been technologically outsourced. आता या प्रश्नामध्ये शब्द आहे सेल्फ डिस्कवरी आणि टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. तर थोडेसे वेगवेगळे जाणारे प्रश्न आहेत, थोडेसे विषय विस्तार होणारा भाग आहे असं आपला म्हणता येतं. दुसरा प्रश्न पहा, आपकी मेरे बारे में धारणा आपकी सोच दर्शाती है. आपकी प्रति मेरी प्रतिक्रिया मेरा संस्कार है. Your perception of me is a reflection of you. My reaction to you is a awareness of me. आता याच्यामध्ये थोडंसं इंग्लिश हे शब्द जरी असले तरी एक समजतं की बाबा काय विचारायचे त्यांना. तर जो काही व्यक्ती आहे तो व्यक्ती नेमका आहे तरी कसा, विचार करतो तरी कसा, म्हणजे काय व्यक्तिमत्व शोध घेण्याचा प्रयत्न आहे यूपीएससी या प्रश्नामधून. की व्यक्ती IAS अधिकारी बनणार आहे, मग तो कसा आहे, त्याला काही गोष्टी माहीत आहेत का, कसा विचार करतो, याच्यावर हा एक प्रश्न आहे की ज्याच्यावर तुमची व्यक्तिमत्व बी कळू शकतं पुढच्याला. तर हा एक थोडासा विचार करणारा प्रश्न आहे. सगळेच आहेत या 2021च्या पेपरमध्ये, तरी पण हा व्यक्तिमत्व शोध घेणारा एक पर्टिक्युलर जाणारा भाग आहे. तिसरा प्रश्न पहा, इच्छारहित होने का दर्शन काल्पनिक आदर्श यूटोपिया है जबकि भौतिकता माया है. आता हे प्रश्न पहा, याच्यामध्ये काय तर इच्छा, जसं की व्यक्ती जन्मला या जगात आला तर त्याला इच्छा होणार ना. जर कोणी म्हणत असेल की या जगामध्ये इच्छा मला नाही, तर ही काल्पनिक गोष्ट आहे ना, म्हणजे आदर्शवादी भूमिका आहे असं म्हणता येतं. तर तेच म्हणते यूपीएससी, काय म्हणते की इच्छारहित होणे का दर्शन काल्पनिक आदर्श आहे ना, यूटोपिया आहे, आदर्शवादी भूमिका आहे असं म्हणतात. खरं आहे ते. आणि पुढे पहा ह्याच्यामध्ये जबकि भौतिकता माया आहे. आता पहिला प्रश्न तर हा म्हणजे पहिला भाग तर काय म्हणतो की इच्छा नसणे म्हणजे काय तर आदर्शवादी भूमिका आहे, आणि जग कसं आहे तर भौतिक माया आहे. तर हा थोडासा अंडरस्टँडिंग बेसवर जाणारा प्रश्न आहे. म्हणजे काय तर पहिल्या सुरुवातीवर तुम्हाला समजलं पाहिजे की आपण वास्तविक राहिलं पाहिजे, आणि वास्तविक राहत असताना जे आपण मिळवतो ते कसं आहे तर ते माया आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तर या गोष्टीला ते जोडून विचारतात की नेमकं तुम्ही आहात कसे, काल्पनिक जगता का कुठल्या धार्मिकपणाने जगता, अशा बऱ्याच गोष्टीला विचारून धरणारा हा प्रश्न आहे. म्हणजे एक वास्तविक शोध घेणारा सुद्धा प्रश्न आपल्याला वाटतो. तर हा एक बाब आहे या तिसऱ्या ह्याच्यामध्ये. चौथा काय म्हणतो, सत्य ही यथार्थ है और यथार्थ ही सत्य है. आता असे प्रश्न, द रिअल इज अ रॅशनल, द रॅशनल इज अ रिअल, असे हे प्रश्न म्हणजे की जे मूलभूत बाबी आहेत जीवनाच्या त्याच्यावर अनुसार येतात. जसं की आनंद, सत्य, दुःख, प्रेम, या सगळ्या गोष्टीला म्हणजे या सगळ्या गोष्टीची तुम्हाला मूलभूत गोष्टी माहीत असल्या पाहिजे, तेव्हाच याचं उत्तर लिहिता येतं, नाहीतर दुसरीकडे जातं पहा. तर याच्यामध्ये काय तर पहिल्या सेक्शनमध्ये जे प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये 4ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आहेत असं मला वाटतं. बऱ्याच महत्व असू शकतं, परंतु फिलॉसॉफिकल या गोष्टी म्हणण्यापेक्षा थोडंसं आणखी काय हे पाहण्याचा प्रयत्न करूया. परंतु पहिला विषय विस्तार, दुसरा व्यक्तिमत्व शोध, वास्तविक शोध, मूलभूत आधार, अशा प्रकारे जातात. त्याच्यानंतर दुसरा सेक्शन आहे. पहिला प्रश्न आहे, पालना झुलाने वाले हाथों में संसार की बागडोर होती है. द हँड दॅट रॉक द क्रॅडल रूल द वर्ल्ड. याच्यामध्ये पहा, जसं की तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान आहे तर त्याच्या हातामध्ये पूर्ण भारत आहे याच्यामध्ये, किंवा असं प्रकारे जो घरचा मोठा आहे त्याच्यामध्ये पूर्ण घराचा कारभार असतो. तर तोच प्रश्न आहे याच्यामध्ये की एक नेतृत्व गुण विचारण्याचा भाग आहे की नेतृत्व कसं असतं, काय असतं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला उदाहरण देऊन इतर कन्सेप्ट सांगून या एसेला पुढे न्यावं लागेल. तर हा एक नेतृत्वावर जाणारा भाग आहे. त्याच्यानंतर पहा, शोध क्या है, ज्ञान के साथ एक अजनबी मुलाकात. तर हा एक विशेष संगम पाहायला भेटतो. शोध ही ज्ञानाची जननी असं बरंच आपण काही म्हणतो, तर तो त्याच भागाला जाणार आहे. व्हॉट इज रिसर्च बट अ ब्लाइंड डेट विथ नॉलेज असं म्हणतात ते. त्याच्यामध्ये पहा, हा विचार करायला अधिक लावणारा प्रश्न आहे, म्हणजे मूलभूत गोष्टीमध्ये जाणारा. जसं आपण म्हणणार शोधामुळे काय होतं तर ज्ञान आहे, तर हे थोडंसं वेगळ्या गोष्टी जाणार आहे. परंतु थोडंसं समजलं पाहिजे की काहीतरी संगम आहे, काहीतरी विषयाचं मिसळ आहे भाग. त्याच्यानंतर
तीसरा काय भाग आहे, इतिहास स्वयं को दोहराता है, पहली बार एक त्रासदी के रूप में, दुसरी बार एक प्रसंग के रूप में. हे कुणीतरी म्हटलेलं वाक्य आहे, आय थिंक मला आठवत नाही, परंतु हे चालू घडीला आधारित विचारलेलं आहे. जसं की करुणा आहे तर त्याच्यामुळे पहिलं सुरू काय नुकसान, दुसऱ्या सुद्धा एक संधी म्हणून बी आहे असं बी आपल्याला म्हणता येईल. तर बऱ्याच दृष्टीनं आहे. तर असा एक नेक्स्ट काय, सर्वोत्तम कार्यप्रणाली से बेहतर कार्यप्रणाली भी होती है. देर इज अ बेटर प्रॅक्टिसेस ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस. आता हा विचारण्याचं काय गोष्ट आहे की हे तुम्हाला UPSCच्या मुलाला माहीत असलं पाहिजे की कुठलीही गोष्ट पूर्ण नसते, त्याच्यापेक्षाही काहीतरी बहादर असतात. असं पण म्हणू शकतो, एखाद्या व्यक्तीकडे करोड रुपये आहेत तर दुसऱ्याकडे 10 करोड असते, तिसऱ्याकडे बिलियन असते, त्याच्यापुढे कुणीतरी असेल. म्हणजे काय, एखादा शेअर असेल तर त्याला 1.25 शेअर मिळतोच ना. तर तोच भाग आहे. ते एखादा IAS अधिकारी आहे, त्याच्यापेक्षा बेटर IAS अधिकारी असू शकतो. तर तेच म्हणतात की सर्वोत्तम कार्यप्रणाली से बेहतर कार्यप्रणाली भी होती है. आता हे तुम्हाला स्पष्ट करून दाखवतात. ज्याला हे माहित आहे की पूर्णत्व नसतं किंवा अपूर्णत्व बी नसतं, तर ते कसं, हे मूलभूत गोष्टी आहे जे तुम्हाला माहीत असेल, त्याच्यावर थोडी संकल्पना माहीत असेल तर उत्तर लिहिता येतं, उदाहरणामध्ये विशिष्टपणा भी आणता येतो. तर असे प्रश्न आहेत थोडेसे विचार करायला लावणारे. अगोदर सारखे काही सायंटिफिक म्हणा किंवा थोडंसं गरिबी, भूकमारी, स्त्रीवादी असं कुठे न जाता थोडंसं संमिश्रित प्रश्न विचारले गेले आहेत. तर मग थोडक्यात काय म्हणता येतं आपल्याला UPSCच्या विद्यार्थ्यांना की जेव्हा पुढे 2022-23चे विद्यार्थी त्यांना, तर UPSC काय विचार करते किंवा मागणी काय नेमकं. तर मला तर वाटतं की पहा, 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला तर परीक्षा आणि स्पर्धामध्ये फरक समजला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल की सर एकसारखंच आहे की स्पर्धेमध्ये काय परीक्षाच घेतली जाते, परंतु UPSC तसं करत नाही. पहा याच्यामध्ये आपण पेन चेंज करू, ना दिसत नसेल तुम्हाला, तर याच्यामध्ये UPSC मध्ये काय बदल आहे, परीक्षा बी घेते, स्पर्धा बी आहे, परंतु इथं परीक्षा एखाद्या पुस्तकाची नाही अथवा एखादं तुम्ही काही वाचला त्याची नाही, तर तुमच्या आतमध्ये काय त्याची परीक्षा आहे. जे ओरिजिनल आहे ते बाहेर काढावं लागेल, हे त्याची परीक्षा आहे. आणि हे तेव्हा जमतं जेव्हा व्यक्ती समजदार आहे अथवा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तिने समजून घेतल्या आहेत, जीवनाला अनुकूल केलं आहे, बऱ्याच गोष्टीच्या अनुषंगानं होतात. म्हणजे काय, UPSC काय करते, निश्चित स्पर्धा घेत नाही, तर ते व्यक्तिमत्व शोध घेते की जो व्यक्ती येणार आहे, जो कार्य करणार आहे तो अस्सल असला पाहिजे, नाही की भ्रष्टाचार, नाहीतर काहीतरी वेगळ्या दृष्टी करणारा. असं बरेच प्रसंग घडतात पहा जीवनामध्ये की रोज तुम्ही ऐकणार कुणी ना कुणी भ्रष्ट होतं, कुणी ना कुणी कुणाला तर कुणाच्या त्या नेत्यासंग राहतं, असे बरेच असतात की ज्याच्यामुळं आपला हा ढाशा बदलतो. तर UPSC प्रयत्न करत आहे माझ्या मते की काहीतरी वेगळा असा व्यक्तिमत्व असणारा विद्यार्थी असला पाहिजे त्याच्यामध्ये, जो अस्सल आहे, जो खरा परीक्षा देणार आहे, त्याच्यामध्ये ओरिजिनल आहे तो. तर इथं परीक्षा स्वतःची पण आहे, तुमची पण ती घेतली जाते, पुस्तकाची नाही बरं का. जे ज्ञान तुम्ही साठवलंय त्याच्यावर ॲप्लिकेशन ओरिएंटेड किंवा त्याला संमिश्रित करून विचारण्याचा भाग आहे. तर स्पर्धे आणखी असं म्हणा किंवा मोठ्या स्तरावर किंवा नेक्स्ट लेवलवर जात आहे. म्हणजे काय, तरी UPSC इतर परीक्षेसारखा दृष्टिकोन ठेवू नका असं मागणी करते की दृष्टिकोन बदला असं ते म्हणते की तुम्ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक या सगळ्या दृष्टीने विचार करा, कल्पना करू नका असं ते म्हणतात. वास्तविक राहा आणि त्याच्यानुसार कार्य करा. तसं कार्य करणारा असला पाहिजे, तसे ते परीक्षा घेतात. त्याच्यामुळे ते म्हणतात की विचार करणारे असावे, नुसते कल्पना करणारे नसावे. आता विचार आणि कल्पनामध्ये काय फरक असतो? साधा प्रश्न आहे की व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन टू, विचार, इमॅजिनेशन अँड थॉट. आता आपण विचार करतो का कल्पना करतो हे बी आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता यासाठी आपण अगोदरच एक व्हिडिओ तयार केला होता, विचार आणि कल्पना म्हणजे काय, जो आपण LRP प्रोग्राम सुरू आहे त्याच्यामध्ये मुलांना सांगितलं होतं. तर तो यूट्यूबवर बी आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये विचार आणि कल्पनामध्ये काय फरक असतो. आता या पर्टिक्युलर याच्यामध्ये निबंधामध्ये अभ्यास करत असताना जसं ट्रेंड बदलत आहे, परीक्षेमध्ये प्रश्नाचं स्वरूप बदलत आहे, याच्यामध्ये काय तर ते मूलभूत गोष्टीला धरून प्रश्न विचारतात. तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर स्वतःच्या, इतराच्या नाही तर स्वतःच्या जीवनाला समजून घ्या. जर तुम्हाला राग येत असेल तर नेमकं का, तुम्ही एखादी प्रतिक्रिया करत असाल तर नेमकं का होत असं, किंवा तुमच्या जीवनात काहीतरी प्रसंग घडले तर तुम्ही वागता कसं, तर ते वागण्याचं कारण काय, नेमकं दुःख, आनंद, मैत्री, ह्या सगळ्या गोष्टी नेमकं काय आहे, त्याच्यामागे काय आधार आहे. तुम्ही एखादी मैत्री करता म्हणजे मैत्री म्हणजे काय, आनंदी होता म्हणजे काय आहे, सत्य बोलता म्हणजे काय आहे, प्रेम व्यक्त करता म्हणजे काय आहे, नाते काय असतात, या सगळ्या गोष्टी थोडंसं जाणीवपूर्वक लक्षात घ्या.
म्हणजे उत्तर लिहिता येतं, कसे प्रश्न टाकू द्यात, म्हणजे स्वतःच्या जीवनाला समजून घेतलं पाहिजे. याचा फायदा परीक्षेत तर होतोच, जीवनात बी होतो आणि तुम्ही IAS अधिकारी बनलात तेव्हा पण होतो. म्हणून तशा प्रकारचा हा दृष्टिकोन दिसतो इथं. मग याच्यासाठी काय कराल? जे 2022 आहे 23 आहे त्याने इतर बी गोष्टी वाचल्यात पाहिजेत. पहा, नुसते UPSCचे पुस्तक घेऊन बसलात, हिस्ट्री जिओग्राफी याच्यानं काही होणार नाही. बरेच इतर बी पुस्तक वाचावे लागतील. इतर घडामोडीमधील जे मागचा दृष्टिकोन आहे तो बदलून समजला पाहिजे, की एखादी आंतरराष्ट्रीय स्तरावर घटना घडत असेल, काहीतरी नीती अवलंबी असत तर त्याच्या मागे काय, कोणता वाद आहे, मार्क्सवाद आहे, गांधीवाद आहे, कुठली धार्मिक बाब आहे, कोण काय करते, हे थोडंसं महाग जाऊन पाहण्याचा प्रयत्न करा. आणि त्याची संकल्पना बी घ्या. स्त्रीवाद काय असतो, ग्रामीणता, या सगळ्या प्रादेशिकता काय आहे हे बी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि विशेषतः हे जर तुम्हाला प्रश्न फिलॉसॉफिकल वाटतात तर ते आहेत काही दृष्टीनं, परंतु पूर्णता नाहीत, हे तरी लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. कारण याच्यामध्ये फिलॉसॉफी सारखं वाटतं ते, परंतु त्याला एक वास्तविक बाब बी आहे. एखादा व्यक्ती जेव्हा IAS अधिकारी बनतो तो वास्तविक असला पाहिजे असं ते महाग आहे. फिलॉसॉफिकल क्वेश्चन असू शकतात, त्याचा म्हणजे ते त्याचा शरीर असू शकतं, परंतु पूर्ण त्याचा आतला भाग नाही त्याचा. असं म्हणा की आत्मा हा एक प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या दृष्टीने तो प्रश्न आहे. फिलॉसॉफिकल जर तुम्ही उत्तर लिहित गेलात तर ते वेगळ्या दृष्टिकोने जातं. कुणालाही रडगाणं आवडत नाही की असं आहे, हे आहे, ते आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वास्तविक सांगा. एखादी गोष्ट असेल तर लॉजिकली उत्तर द्या. उत्तर लिहिताना बी लॉजिकल असलं पाहिजे आहे ना. तर तो सगळा भाग सांगा. काही असू द्या त्याच्यामध्ये, एखादी घटना असेल, काही घडलं असेल, ते सोड लॉजिकली उत्तर असलं पाहिजे त्याच्यामध्ये, जे एसे लिहितात त्याच्यामध्ये. तर आता जसा ट्रेंड बदलला त्याच्यानुसार पहा, आता तुम्ही म्हणसाल की अध्यात्मासारखे विषय विचारले जातात किंवा एक फॉलॉसॉफी, तर तुम्ही काय करा, जे लोक आध्यात्मिक आहेत परत तर्क देऊन बोलतात, तर्क देणारे काहीतरी गोष्टी सांगतात, त्यांना फॉलो करू शकतो. जे धर्मवेडे आहेत, भक्तीचा नाद आहेत, त्यांच्या नादी नकाला जाऊ. कारण जे प्रशासकीय अधिकारी असतो तो लॉजिकल असतो, बी लॉजिकल असतो, वास्तविक जगतो, वास्तविक निर्णय घेतो, ना की भक्ती देव आहे याच्या नादी नाही लागत तो. तर इथं बी तुम्हाला त्या लोकांना फॉलो केलं पाहिजे जे अशा गोष्टीला तर्क सांगतील किंवा काहीतरी तुम्हाला मार्ग दाखतील, जीवनातल्या बऱ्याच अडचणी कमी करतील. लॉजिकली तर्क त्याच्यानुसार, नाहीतर देवाची वाट बघत असं नाही, तसं काय नाही. तर त्या बी लोकांना फॉलो करू शकता तुम्ही, कारण थोडेसे कन्सेप्ट समजतात. पहा, आपण स्वतः विचार केला तर बऱ्याच वेळी त्या गोष्टी राहून जातात ज्या आपल्याला वाटतात की या गोष्टी असतात का, त्या बी गोष्टी असतात. जसं की काही गोष्टी असतात की मैत्री काय असते, प्रेम काय, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतः विचार करा की जसं की मैत्री काय आहे, तर विचार करा 5 मिनिट बोलता येतं का त्याच्यावर, सांगता येतं का त्याच्यावर, नाही. तर तोच भाग आहे. तर थोड्या गोष्टीवर समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला आध्यात्मिक जोड द्या, फिलॉसॉफिकल द्या, वैज्ञानिक द्या, मानसिक द्या, सामाजिक द्या, स्त्रीवादी द्या. बऱ्याच दृष्टीने विचार करून पाहण्याचा प्रयत्न करा. एखादा मुद्दा घेतल्यानंतर त्याला 360 डिग्रीने असं पहा, निरीक्षण करून पहा की याला कसं बोलता येतं, कसं लिहिता येतं, कसं सांगता येतं, काय करता येतं. तर हे सगळ्या गोष्टी जर विचार करत गेला तर ऑटोमॅटिक तुमची अंडरस्टँडिंग बेस वाढते आणि उत्तर देता येतात. विशेषतः अभ्यास करत असताना निबंध आणि नीतिमत्ता, इथिक्सचा पेपर कसा असतो, पूर्णपणे ओपन आहे. त्यामुळे थोडंसं पुस्तकी न राहता किंवा लेक्सिकॉन असे पुस्तकाचे जास्त त्याच्यामध्ये म्हणजे डोलून राहतात, तेवढ्यावर निर्बंध राहतात. स्वतः विचार करायला शिका. हेच सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे परीक्षेमध्ये. इथिक्स पेपर आणि निबंधाचा पेपर आणि इंटरव्ह्यूसाठी काय केलं पाहिजे, तर स्वतः विचार केला पाहिजे. स्वतःचीच अंडरस्टँडिंग जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर कमीच राहतील, म्हणजे अपुरेच राहतील, कमीच मार्क मिळतील. स्वतः विचार करा. यांना काही वेगळी तयारी करायची गरज लागत नाही, परंतु जे रोज करता ते पहा, ते तसं का करता. जसं की एखाद्याला बोलत असेल तर का बोलता तसं, एखादी कृती करत असाल तर का करत असाल, एखादी गोष्ट कुणीतरी प्रवचन दिलं असेल तर त्यामागे काय तर्क आहे, काय लॉजिक आहे, है ना. जसं की बरेच वाद निघतात कुठल्या गोष्टीबद्दल, हे धर्माबद्दल, न्यायाबद्दल, कुठल्या कोर्टाबद्दल, ह्याच्या बरेच असतात. तर तसं का 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 कारण विचारा. त्याच्यामुळे बऱ्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बी मिळेल. आणि असे जे प्रश्न येतात ना ते संमिश्रपणे येतात. जे कधी कधी तुमच्या व्यक्तिमत्वाचा शोध असेल, कधी कधी विज्ञान किंवा धर्माचा सांगड असेल, कधी कधी मानसिकतेची बाब असेल, कधी कधी समाजचित्रण असेल, कधी कधी बऱ्याच गोष्टी असतात जे संमिश्रित करून विचारलं जातं. तर ते तुम्हाला अंडरस्टँडिंग असल्यावर त्याचं उत्तर लिहिता येतात. त्याच्यामुळे काय करा की रोज अथवा जे पुढं 2023-24 देणार त्याने काय करायचं, एका छोट्या छोट्या गोष्टीवर विचार करायचा. विचार केल्यानं काय होतं, एक तर स्वतःमध्ये अंडरस्टँडिंग निर्माण होते,
दुसरं म्हणजे काय, आणखी चौकस बुद्धी निर्माण होते की याच्यापेक्षा काय असू शकतं का, याच्यामध्ये काही करता येतं का. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. तर इथंच थांबूया. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.